गुड इव्हनिंग फ्रेंड्स. इंग्लिश व्होकॅब्युलरी संदर्भात श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून टेक्निकल तांत्रिक अडचणीमुळे मी माझ्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेंड किंवा अपलोड करू शकलो नाही. त्यासाठी सर्वांची मनस्वी माफी मागतो. आज मी 32व्या क्रमांकाचा टाईम म्हणजे वेळ याच्याशी संबंधित व्हिडिओ बनवित आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आलेलो आहे की जर आपल्याला इंग्लिश व्होकॅब्युलरी सिरीज संदर्भात मी जे काही व्हिडिओ टाकत आहे त्या व्हिडिओमधले बरेचसे शब्द किंवा त्यांचे अर्थ म्हणजे शब्दार्थ माहीत असतील तर ते शब्द थोडंसं बाजूला ठेवून जे शब्द आपल्याला माहीत नाहीत, ज्यांचे अर्थ आपल्याला माहीत नाहीत, ते शब्द शिकण्याचा किंवा आपल्या स्वतःच्या वहीमध्ये नोट्सच्या स्वरूपात लिहिण्याचा आपण प्रयत्न करावा. तर चला 32व्या क्रमांकाचा व्हिडिओ टाईम म्हणजे वेळ, सेकंद, मिनिट, तास, आठवडा, वर्ष यांच्याशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत ते शब्द आणि त्यांचे अर्थ तसेच प्रोनाउन्सिएशन आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर चला तर मग टाईम वेळ, नाईट रात्र, मॉर्निंग सकाळ, नून दुपार, या नूनला आपण आफ्टरनून सुद्धा म्हणतो, डे दिवस, डॉन पहाट, DAWN डॉन, डॉन म्हणजे पहाट आणि DON डॉन म्हणजे वेगळा अर्थ होतो. मिड डे भर दुपार, वीक आठवडा, फोर्टनाईट पंधरवडा, मंथ महिना, इयर वर्ष, एज युग किंवा वय, इरा शक, मोमेंट क्षण, टुमारो उद्या, टुडे आज, अवर. आता या ठिकाणी HOUR सुरुवातीच्या या शब्दामध्ये सुरुवातीचे अक्षर H जरी असलं तर H हे सायलेंट लेटर आहे. सायलेंट लेटर म्हणजे ज्याचा आपण उच्चार करत नाही, म्हणून हवर न म्हणता अवर म्हणजे तास, मिनट म्हणजे मिनट, सेकंद म्हणजे सेकंद, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ, एस्टरडे म्हणजे काल, एस्टर नाईट म्हणजे गेल्या रात्री, मिड नाईट म्हणजे मध्यरात्र, डस्क म्हणजे कातर वेळ, डे बिफोर म्हणजे मागील परवा, डे आफ्टर म्हणजे पुढील परवा. आता दिशा या देखील आपल्याला वेळेशी संबंधित नॉलेज ज्ञान देतात, इन्फॉर्मेशन माहिती देतात. तर दिशा काय आहे त्या दिशा देखील आपण समजून घेऊ. बघा इथं नॉर्थ म्हणजे उत्तर, नॉर्थच्या अगदी खाली साऊथ म्हणजे दक्षिण, इकडे साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, इकडे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य, इकडे नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य, इकडे वेस्ट म्हणजे पश्चिम आणि साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. तर आपण या दिशासुद्धा आपण व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण जेव्हा जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयाचा अभ्यास करत असतो तर भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना या दिशांचं नॉलेज किंवा माहिती आपल्याला फार महत्त्वाची ठरत असते. तर इंग्रजीमध्ये दिशांना काय नावं आहेत, त्यांना मराठीत काय म्हणतात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि या इंग्लिश व्होकॅब्युलरी सिरीजमध्ये अनेक व्हिडिओ अपलोड करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग व्हावी, व्होकॅब्युलरी मजबूत व्हावी आणि ती व्होकॅब्युलरी मजबूत झाल्यानंतर त्या शब्दांच्या मदतीने आपण छोटी वाक्य तयार करू शकतो आणि ती छोटी वाक्य तयार करून वी विल गेट कॉन्फिडन्स टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे आपण इंग्रजी बोलण्यामध्ये आत्मविश्वास आपला स्वतःचा निर्माण करू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू.